नागबाबाला ठिकाणी हात जोडून शरणागती करू परत माझे नागबाबा म्हणतात, हे देवना, अरे क्षमा मागू नको, तुझे उपकार माझ्यावर आहेत. तुझं 108 वेळा माझ्या अंगावर धुतला नसता का, 108 वेळा मला गंगेचं स्नान घडत नसतं. तुझ्यामुळे मला गंगेचं स्नान 108 वेळा घडत. खऱ्या अर्थाने तुझे माझे उपकार आहेत, याला शांती म्हणायचं. शांती ब्रह्म श्री संत श्री शांत श्री संत असे नागबाबा महाराज. आणि सगळ्या संतांपैकी श्रीमंत संत कोणते होते का, ते म्हणजे नाथ महाराज. सकळ संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतांपैकी श्रीमंत होते. आता आमच्याकडे बघितलं तर आसनातून काय असणार, गाडी 2-3 अंगठ्या, मोटरसायकल एवढंच असणार. काय असणार आपल्याकडे? काहीच नाही. पण नागबाबाकडे काय होतं? नागबाबाकडे जे धन होतं, नागबाबाकडे प्रॉपर्टी कुठल्या संतांकडे नव्हती महाराज. सर्व संत म्हटले नागबाबाला सकळ संता माझे राजा म्हटलं महाराज. स्वामी एकनाथ माझा किती श्रीमंती, 4 चोर नागबाबाच्या घरी गेले. बरं का? ऐका बोल वाटत का? मला विनोद सांगता येत नाही म्हणून म्हणतो. ऐका वाटतं तुम्हाला? नागबाबाच्या घरी 4 चोर गेले. 4 चोर नागबाबाच्या घरी गेले. नागबाबाच्या घरी जाऊन 4 चोर आले. एक क्विंटलचं कपडं बांधलं. कशाचं? कापसाचं नाही. कोण म्हणत कापसाचं? एक क्विंटलचं कपडं बांधलं. हिरे माणिक मोती याचं कपडं बांधलं मला सोन्याचं. त्याने त्याला तिघजण लागली मार्गाला. ना तिघजण वाटेला लागली मार्ग. एक माणूस तिघजण पुढे जाऊ लागले. आणि चौथा म्हणतोय, तुमच्या डोक्यावर एक क्विंटलचं कपडं तुम्हाला उठलून दे, हे कपडं मला कोण उठलून दे. अशा माध्यमातून हा आवाज नागबाबाच्या कानावर गेला. काय का श्रीमंती किती असावी आणि उदारपण किती असावं. 3 चोर मार्गाला लागले. एक क्विंटलचं कपडं उठलून दिलं त्यांना आणि निघाले. मला राहिला येत त्याला उठून द्यायला कोणी नाही. आवाज झाला. सकाळची 4 वाजले. काकडा करण्याची वेळ झाली. नागबाबा उठले. काहीतरी आपल्या वाड्यामध्ये अग्नीत घडू लागलं. काहीतरी आपल्या वाड्यामध्ये घडतंय. जिथं हिरे माणिक मोती सोनं आहे का, त्या रूमवर या ठिकाणी नागबाबा गेले. नागबाबा गेल्याच्या नंतर बघितलं तर 3 गतुरे बांधून दिले. 4थं गतुरे बांधून ठेवले. अनेक माणूस उभा आहे. ते म्हणते, अरे मला गतुरे उठून द्यायला कोण आहे? नागबाबा म्हणले, जाऊ दे त्यांना, त्या तिघाला जाऊ दे. एक गतुरे मी तुला उठून देतो. हा ना उठून देतो असं कोणी आहे का तुमच्याकडे? आणि आम्हाला या चोरी करा म्हणून गठुर उठून देणार नाही मला कोणी. नागबाबांनी स्वतःच्या वाड्यातलं धन, स्वतःच्या वाड्यातलं हिरे माणिक मोती 1 क्विंटलचं गठुर बांधलं. स्वतः उचलून देणारे नागबाबा आहेत. एवढी श्रीमंती असूनही त्यांच्या अंगी शांती होती मला. म्हणून माझ्या नागबाबाला शांती ब्रह्म म्हणतात. एके दिवशी नागबाबा पंढरीची वारी करण्यासाठी गेले. एका आपण प्रवेश करायचा. एके दिवशी नागबाबा पंढरीची वारी करण्यासाठी गेले. नवरात्र महोत्सव होता आणि चंद्रभागेचं स्नान केलं. भक्त पुंडलिकाचं स्नान केलं. नामदेव पालीचं स्नान केलं. नामदेव पालीचं दर्शन केलं महाराज. भक्त पुंडलिकाचं दर्शन केलं. आणि त्या नवरात्रामध्ये माझ्या नागबाबाला देवीची आठवण झाली. कुणाची? भगवतीची. जी जगदंबा आहे, जी माता आहे, जी अनादी आहे, ती रेणुका आहे, ती मोठादेवी आहे, ती सप्तशृंगी आहे, ती तुळजाभवानी आहे. अशा जगन्मातेची आठवण माझ्या नागबाबाला कुठं झाली? पंढरपुरामध्ये. ऐका ना, पंढरपुरामध्ये नागबाबाला देवीची आठवण झाली आणि माझ्या नागबाबांनी विठेवरच्या देवाकडे बघितलं. ऐका नागबाबांनी विठेवरच्या देवाकडे बघितलं. देवामध्ये देवी पाहिली. बघा, नागबाबांनी देवामध्ये देवी पाहायला भेटली आणि त्या पांडुरंगामध्ये नागबाबांनी देवी पाहिली. आणि आम्ही बघा नागबाबाच्या मुखाबिंदातून काही शब्द बाहेर पडले. ते कोणते आहेत ऐका महाराज.